प्रदत्त मृत्युंजय महारुद्र त्राहिमां शरणांगत जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितं कर्मबंधनैः। नमस्कार मित्रांनो, मी अजय जोशी गुप्ते तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमार्फत एक वेगळा उपाय बघणार आहोत। जसं की सध्याला तुम्ही बघताय की बाहेर खूप ऊन आहे, उष्णतेचा खूप प्रभाव आहे। नाशिकमध्ये 40-42 असं टेम्परेचर आहे। ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला उन्हाचा खूप त्रास होत आहे। लहान मुलांना याचा त्रास होतो, घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही त्रास होतो। वयस्कर लोक आहेत, जे वयोवृद्ध आहेत, त्यांना या उष्णतेचा फार त्रास होत आहे। या उष्णतेच्या त्रासापासून आपल्याला कसा आपला बचाव होईल किंवा आपलं कुटुंबाचं किंवा आपलं कसं रक्षण होईल हा उपाय आपण बघणार आहोत। कामासाठी आपल्याला भर दुपारी उन्हामध्ये फिरावं लागतं, काम करावं लागतं। मग त्याच्यापासून आपलं कसं रक्षण होईल किंवा आपल्याला उन्हाचा कसा त्रास कमी होईल हा सर्व उपाय आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत। आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। तिथे महादेवाचं मंदिर असेल त्या मंदिरात तुम्ही जा। महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महादेवाला स्वच्छ स्नान घाला, दूध पंचामृताने व्यवस्थित स्नान घालून घ्या। महादेवाला चंदन, फूल, अक्षदा वाहा। पांढरं फूल आपल्याकडे अवेलेबल होत असेल तर पांढरं फूल वाहा व महादेवावरती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून 108 वेळेस महादेवाच्या पिंडीवरती बेल अर्पण करा। बेल अर्पण केल्यानंतर त्याच्यातला अर्धा बेल महादेवाच्या पिंडीवरती तसाच राहू द्या, अर्धा बेल आपल्या सोबत घ्या। महादेवाची आरती करा। महादेवाची तुम्हाला जर कोणती प्रार्थना येत असेल तर ती प्रार्थना म्हणा। हे सर्व झाल्यानंतर आपल्या घरी या। जो अर्धा बेल तुम्ही घरी घेऊन आला आहात त्याला व्यवस्थित उन्हामध्ये वाळत घाला। वाळल्यानंतर त्यावरती थोडंसं गुलाबजल शिंपडा, थोडीशी हळद वाहा, थोडंसं चिमूट भरून हिंग वाहा आणि त्याचबरोबर तांब्र मीठ किंवा सेंद्रिय मीठ त्यामध्ये मिक्स करा आणि त्याचं चूर्ण तयार करा। चूर्ण तयार झाल्यानंतर त्याचा नैवेद्य आपल्या घरी महादेवाची पिंड असेल त्या महादेवाच्या पिंडीसमोर त्याचा नैवेद्य दाखवा अथवा एखाद्या मंदिरात जाऊन त्या चूर्णाचा नैवेद्य अर्पण करा आणि देवादिदेव महादेवाला सांगा की हे भगवंता, हे महादेवा, ह्या उन्हाच्या ह्या ऊन जे आहे याचं रक्षण करण्यासाठी आम्ही हा प्रयोग करत आहोत, तर आम्हाला याचं संपूर्ण फळ प्राप्त होऊ दे अशी महादेवाची प्रार्थना करा। ते चूर्ण घरी घेऊन या। ज्यावेळेस आपण उन्हामध्ये किंवा कामासाठी बाहेर जात आहोत तर त्यावेळेस एक ग्लास घ्या, त्या ग्लासामध्ये 2 किंवा 1 चमचा ते चूर्ण वाहा, पाणी वाहा आणि ते पूर्ण पाणी पिऊन घ्या आणि मग उन्हामध्ये जा। मुलं खेळत असतील दुपारच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस पार्किंगमध्ये किंवा गॅलरीमध्ये तिथे खेळत असेल तरी ते उन्हाचा त्रास प्रत्येकाला होणार आहे। मग त्या मुलांना अर्धा ग्लास द्या। घरामध्ये कोणी वयस्कर लोक असतील तर त्यांना ते चूर्ण पाण्यात टाकून मिक्स करण्यासाठी द्या। हेच करा, 100% तुम्हाला उन्हापासून रक्षण मिळेल। उन्हाचा तुम्हाला त्रास होणार नाही। असं नाही की आपल्याला ऊनच लागणार नाही किंवा हे उन्हाचा आपल्याला त्रास होणार नाही। जरी आपल्याला त्या उन्हाचा काही त्रास आपल्यावरती झाला तर त्याचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही। थोडं जाणवेल, गोळी औषध घेतल्यावर तो त्रास तुमचा संपून जाईल। हा उपाय श्रद्धेने भक्तीने करा। देवादिदेव महादेव तुम्हाला नक्कीच या उन्हापासून तुमचं रक्षण करेल। हा उपाय तुम्ही करा। तुमचे मित्र, परिवार, शेजारचे असतील त्यांनाही सांगा। नक्की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त।